नमस्कार, मी इंदिरा. न्यूज अनकटच्या पुणे हायलाइटमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सविस्तर वृत्त पाहण्याआधी नजर टाकूयात महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा मोठा निर्णय. उद्या होणारी मतमोजणी आता 21 डिसेंबरला होणार. ईव्हीएमला हळद कुंकू लावून पूजा. निवडणूक आयोगाच्या नियमांना तिलांजली. माळेगाव नगरपंचायतीसाठी आज पहिल्यांदाच पार पडलं मतदान. आणि पुणे मुंबईसह देशभरात रामी ग्रुप ऑफ हॉटेल्सवर आयकर विभागाची धाड. आता पाहूयात सविस्तर वृत्त. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आज एक मोठा निर्णय दिलाय. महाराष्ट्रात नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत. आज मतदान होतंय, उद्या मतमोजणी आहे. मात्र नागपूर खंडपीठाने आज सर्व नगर परिषदा आणि नगरपंचायतीची एकत्रित मतमोजणी 21 डिसेंबरला करण्याचा आदेश दिलाय. हा निवडणूक लढवणारे राजकीय पक्ष, उमेदवार आणि कार्यकर्त्यांसाठी मोठा झटका आहे, कारण उद्या होणारी मतमोजणी आता 21 डिसेंबरला होणार आहे. भोर नगर परिषदेच्या मतदानावेळी नियमबाह्य प्रकार समोर आलाय. मतदान केंद्रावरच काही महिलांनी ईव्हीएम मशीनची हळद कुंकवाने पूजा करून आरती केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. निवडणूक आयोगाच्या स्पष्ट निर्देशांनुसार मतदान केंद्रांवर धार्मिक विधी, प्रचार किंवा कोणत्याही प्रकारचा अनधिकृत हस्तक्षेप करण्यास कडक मनाई असूनही हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. बारामती तालुक्यातील माळेगाव नगरपंचायतीसाठी आज पहिल्यांदाच मतदान पार पडले. सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. थोडासा थंडीचा कडाका जाणवत असल्याने मतदारांची तुरळक गर्दी मतदान केंद्रांवर दिसून आली. नगराध्यक्षपदासह 18 जागांसाठी ही मतदान प्रक्रिया पार पडली आहे. पुण्याच्या इंदापूर नगर परिषदेसाठी प्रदीप गारटकर आणि भरत शहा यांच्यामध्ये चुरशीची लढत होती. या लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. कृष्णा भीमा विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रदीप गारटकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार भरत शहा या दोघांनीही मतदान केंद्रांवर दाखल होत मतदानाचा हक्क बजावलाय. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. रामी ग्रुप ऑफ हॉटेल्सशी संबंधित विविध ठिकाणी आयकर विभागाने आज सकाळपासून मोठी छापेमारी सुरू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुंबई, पुणे आणि इतर शहरांमध्ये एकाच वेळी पथकांनी कारवाई सुरू केली असून 10 शहरातील तब्बल 30 ठिकाणी आयटी विभागाचं सर्च ऑपरेशन सुरू आहे. रामी ग्रुपचे प्रमुख राजू शेट्टी यांच्याशी संबंधित ठिकाणी देखील तपास सुरू असून अधिकाऱ्यांकडून कागदपत्रे, व्यवहार नोंदी आणि आर्थिक माहितीची तपासणी केली जाते. आज पुण्यातील रामी हॉटेल जे आपटे रोडवर आहे या ठिकाणी पाहायला गेलं तर आयकर विभागाची सकाळी 7 वाजल्यापासून छापेमारी झाली आहे. आणि पाहिलं गेलं तर या ठिकाणी आता आपण पाहतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे. आणि सकाळी 7 वाजल्यापासून येथे जे आयकर विभागाचे अधिकारी आहेत या ठिकाणी सर्व कागदपत्राची कसून तपासणी करतात. एकंदरीत पाहायला गेलं तर ही छापेमारी महाराष्ट्रातील 30 ठिकाणी करण्यात आली आहे. जेथे जेथे रामी ग्रँड हॉटेलचे हॉटेल्स आहेत, बिझनेस हॉटेल्स आहेत, या ठिकाणी छापेमारी करण्यात आली असून सर्व कागदपत्राची कसून तपासणी केली जात आहे. आयकर जो इन्कम टॅक्स आहे तो चोरी केल्याची माहिती मिळत आहे आणि यामुळेच ही कारवाई केल्याची माहिती आपल्याला मिळत आहे. पाहायला गेलं तर संपूर्ण महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी यांचे हॉटेल्स आहेत
त्या ठिकाणी ही छापेमारी आता सध्या चालू आहे. खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे. काही बंदूकधारी पोलीस या ठिकाणी तैनात आपल्याला दिसत आहेत. पण एकंदरीत पाहायला गेलं तर आता ही छापेमारी अजून किती वेळ चालणार आणि या छापेमारीत काय काय या आयकर अधिकाऱ्यांना मिळणार ही आता पाहणं महत्वाचं आहे. न्यूज अनकटसाठी मी दिनेश वडणे, धन्यवाद. भंडाऱ्यात घडलेल्या संतापजनक प्रकाराने राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. एका महिला भाजप उमेदवाराने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या गळ्यात भाजपचा गमछा घातल्याचा आणि त्यांच्या जिरेटोपावर भाजपची टोपी ठेवून महाराजांचा अवमान केल्याचा आरोप होतोय. या कृत्याचा निषेध करत समाज माध्यमांवर मोठी संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज पुण्यातील लाल महाल परिसरात शिवसेना ठाकरे गटातर्फे आंदोलन करण्यात आलं. यावेळी ठाकरे गटाचे पुणे शहर प्रमुख संजय मोरे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. भारतीय जनता पार्टीच्या अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, राज्यपाल, केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार यांच्याच मार्फत कायम छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होतो. कुठेतरी काहीतरी वेगळं काळं बोललं जातं आणि आज काय तर भारतीय जनता पार्टीचा गमछा छत्रपती शिवाजी महाराजांच्या गळ्यात घातला आणि त्यांच्या माथ्यावर जिरेटोपवर भारतीय जनता पार्टीची टोपी घातली. छत्रपती शिवाजी महाराज तुमचे काय कार्यकर्ते आहेत का? पण एवढं करण्याची हिंमत तुमच्यातनं येते कुठून? जर दिल्लीतनं येत असेल तर दिल्लीलाही शिवाजी महाराजांनी झुकवलं होतं. त्याप्रमाणे महाराष्ट्राने कायम या दिल्लीश्वरांची कान उघडणी केलेली आहे. आजही शिवसेना पुणे शहराच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून छत्रपती शिवाजी महाराजांचा झालेला अवमान हा आम्ही खोडून काढलाय. त्यांचा जय जयकार कायम आहे आणि कायम राहणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची जी विटंबना कायम करतायत त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. दौंड नगर परिषद निवडणुकीसाठी आज सकाळी 7:30 वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे. सुरुवातीपासूनच मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडते. दौंड नगर परिषदेसाठी या निवडणुकीत तिरंगी लढत रंगली असून मतदारांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय. कोकणातून पुणे शहरात प्रवेश करण्यासाठी वाहतूक कोंडींमुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी चांदणी चौक ते भुगाव रस्ता विकसित करण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतलाय. या भागात उड्डाणपूल तसेच ग्रेड सेपरेटर तयार केला जाणार असून या दोन्ही कामांसाठी महापालिकेने 203 कोटी रुपयांचा खर्च करण्याचा निर्णय घेतलाय. या प्रकल्पांसाठी आवश्यक असलेली 80% जागा ताब्यात आल्यानंतर निविदा काढण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या खर्चाला महापालिकेच्या सोमवारी झालेल्या अंदाज समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. आणि या बातमीचा वेळ झाली आहे पुणे हायलाईटमध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.